चंद्रपूरमधल्या शाळेवरून झालेल्या वादाच्या प्रकरणी आता अदानी समूहाने स्पष्टीकरण दिलंय। चंद्रपूरच्या घुग्गुस गावामधली शाळा ही खासगी शाळा आहे। ही शाळा सरकारकडून कुठलीही आर्थिक मदत घेत नाही असं अदानी समूहानं म्हटलेलं आहे। एसीसी सिमेंटकडून ती शाळा अदानी समूहाकडे हस्तांतरित करण्यात आल्याचं सुद्धा अदानी समूहानं सांगितलंय। चंद्रपूरच्या माउंट कार्मेल या शाळेचा कारभार सरकारने अदानी समूहाकडे दिलाय असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला होता। महाराष्ट्र विक्रीला काढल्याची टीका सुद्धा विरोधकांनी या निमित्ताने केली होती। दरम्यान चंद्रपूरमधल्या या शाळेवरून विरोधकांनी काय आरोप केलेले आहेत आणि यावरती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कसं स्पष्टीकरण दिलंय बघूयात। नरेंद्र मोदी हे अडाणींसाठी काम करतात हे जे राहुल गांधी म्हणतात ते आता महाराष्ट्रात सुद्धा दिसू लागलेलं आहे। नरेंद्र मोदी हे अडाणींचे एजंट म्हणून काम करतात असं जे म्हटलं जातं आहे ते आता हळूहळू महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे। आणि अडाणींचे इतर काही एजंट हे राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे महाराष्ट्राची ही लूट त्यांना दिसत नाही। कंपन्या ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी येतात त्यावेळेला त्या मोफत शिक्षण हे त्या भागातल्या लोकांना देत असतात आणि त्याच्यासाठी शाळा आवश्यक असतात। मग त्या माध्यमातून जर अधिक चांगलं शिक्षण आणि सुविधा मिळाल्या तर त्याची अतिशय चांगला असा उपयोग हा विद्यार्थ्यांना होऊ शकेल। ते काही बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, खाजगी शाळा होती खाजगी शाळाच राहिलेली आहे। तर एकूणच या वादाच्या संदर्भात अदानी समूहानं काय स्पष्टीकरण दिलंय बघूया। चंद्रपूरच्या घुग्गुसमधील शाळा एसीसी सिमेंटनं सुरू केली होती। शाळा सरकारी नाही, सरकारी आर्थिक मदत सुद्धा घेत नाही। एसीसी सिमेंटमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी ही शाळा होती। एसीसी सिमेंटनं ही शाळा माउंट कार्मेल या संस्थेला चालवण्यासाठी दिली होती। काही वर्षांपूर्वी एसीसी सिमेंटची मालकी अदानी समूहाकडे आली आहे, त्यामुळे ही शाळा देखील सध्या अदानी समूहाच्या ताब्यात आहे। अदानी समूहानं व्यवस्थापकीय बदल करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठवलाय। त्यानुसार अदानी फाउंडेशन आता शाळेचं व्यवस्थापन बघणार आहे असं स्पष्टीकरण आता देण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।